दृश्य आपण पाहता ही आहेत अंतरवली सराटी मधली मराठ्यांची विराट सभा। पुन्हा एकदा ही निर्णायक सभा अंतरवली सराटी इथे संपन्न होते आहे आणि या सभेच्या निमित्तानं गावाखेड्यातनं मराठा बांधव एकवटले जात आहेत आणि मराठा बांधव या सभेसाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। परंतु सोशल मीडियावरती मात्र कसल्याही पद्धतीनं या सगळ्या गोष्टी पाहायला मिळत नाहीत। याचं कारण मनोज जरांगे पाटील ऑफिशियल या पेजवरनं स्पष्ट करण्यात आलंय की अंतरवली सराटी मधलं जे काही नेटवर्क आहे तर ते बंद आहे। हे बंद कशामुळे आहे, का बंद आहे, नेमकं काय याच्या पाठीमागची कारण आहेत सविस्तर समोर आलेली नाहीत। परंतु या पेजवरनं ही अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे की अंतरवली सराटी मधलं जे नेटवर्क आहे तर ते बंद आहे। तिथं लोक एकत्र असल्या कारणानं किंवा त्या परिसरातलं सगळं नेटवर्क बंद केलं गेलंय। काय नेमका प्रकार आहे सविस्तर माहिती समोर आलेली नाही, परंतु कोणत्याही न्यूज चॅनलवरती या सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा देखील प्रयत्न होत नाही। नेमकं या सगळ्या गोष्टी का होत आहेत, याच्या पाठीमागे षडयंत्र आहे का, या सगळ्या प्रश्नांची खरं तर उत्तरं मिळणं अपेक्षित आहे। परंतु सध्या मराठ्यांची ही विराट सभा अंतरवली सराटीत होते आहे आणि ही सभा निर्णायक सभा असणार आहे। कुणीकडे पाठिंबा द्यायचा आहे, काय करायचं आहे, मराठा बांधवांचं खऱ्या अर्थानं हा निर्णय असणार आहे। सगळे सोयरे संदर्भातला जो काही निर्णय आहे तर त्या संदर्भात सरकारने कसलीही भूमिका घेतली नाही आणि त्याच सगळ्या गोष्टीवरनं खरं तर हा विषय अजूनही मिटलेला नाही। मराठा बांधव गेल्या कितीतरी दिवसापासून हे आरक्षण मागता आहेत। मराठ्यांनी विराट अशा पद्धतीने एक सभा सुद्धा यापूर्वी झाली होती। त्यानंतर मराठा बांधव मुंबईच्या दिशेने सुद्धा गेलेली होती आणि या सगळ्या गोष्टीच्या नंतर पुन्हा एकदा मराठ्यांची ही विराट सभा अंतरवली सराटी या ठिकाणी संपन्न होते। त्याची दृश्य आम्ही तुम्हाला वेळोवेळी लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। नेटवर्क नसल्या कारणानं किंवा त्या परिसरामध्ये नेट चालत नसल्या कारणानं ती फुटेज जी आहे तर ते आपल्यासोबत येऊ शकत नाही, परंतु जेवढं होईल तेवढं ते सगळी फुटेज लाईव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत। तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अंतरवली सराटी आणि मराठा आरक्षणासंदर्भातली जी काही अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।